निकोळे युवा सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडून 300 रुपये यासे इकबाल जी पठान अनंत को उससे 200 रुपए का पारितोषिक हमारे मंडल में जमा हुआ है। या पाटलाच्या भूमिकेमध्ये काम करण्यावाला तुम्ही जागर वाटा आणि चालू होत आहे नजर लागली संसाराला तिसरा करा सुरुवात 4 आतापर्यंत जी साथ आम्हाला दिली तीच आशा बाळगून जय बजरंगबली नाट्य दंडार मंडळ सेक्रेटरी प्रस्तुत संगीत नजर लागली संसाराला अर्थात व्यथा एका कुटुंबाची मास्टर स्वरबहार परमानंद मानकर यांच्या निर्मित मास्टर राजू सुरकर दिग्दर्शित मास्टर सागर घोडे यांच्या ओजस्वी लेखणीतून साकार झालेलं 3 अंकी नाट्यपुष्प संगीत नजर लागली संसाराला अर्थात व्यथा एका कुटुंबाची ही साथ आम्हाला रसिक मायबापाने 2 अंकात दिली तीच आशा बाळगून आपल्या समोर घेऊन येत आहोत जय बजरंगबली नाट्य दंडार मंडळ सेक्रेटरी प्रस्तुत संगीत नजर लागली संसाराला अर्थात व्यथा एका कुटुंबाची या नाटकाचा अंतिम पर्व। चंपाले पाठवलं आता डिलिव्हरी साठी आता डिलिव्हरी झाली का झाली का काकू जाऊन येतो म्हणली काकू गेली तर आली नाही तेव्हा येते काहीच नाही समजत नाही चंपा गेली न गेली तेव्हापासूनची मला झोप लागत नाही आठवण येते फार उठूनच बसतो बेडवर मी म्हणलो चंपा म्हणतो पाहतो तो उशी भेटते तिकडं गेली 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 बायको बाहेर आला गेली 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 बायको
बायको गेली माहेराला गेली ना गेली रे बाबा जो काही लागत नाही मोठी आपदा लई दिवस झाले आता बापू कोट आहे ग तुम्हाला माहित नाही का झोपून आहे बापू दूध पाजायला जा बरं म्हणजे मी तू पाजते का मी पाजू आपल्या बाळाला वर दूध आहे की नाही हा. म्हणून दूध तुम्ही पाजा दूध पाजल्यानंतर पटकन जाऊन घरामध्ये भांडे घासा तुम्ही भांडे घासू ड्युटीवाला माणूस मला पुरसच आहे का ते काय भांडे घासायचे न मी करत दूध पाजू का बुद्धीचा समजीचा कानपुरे गायचं पाजायचं माझी बायको कानपुरी आहे तर तिचा पाजू दूध पेली मग गरम लागते बरं चंपे मी का म्हणतो माहित आहे का तुले बरं बापू कुणा सारखा बापू बरोबर त्या काउंटर भाव सारखा झाला तुझ्या जीवाले सरम वाटायले पाहिजे अशी म्हणाले माहित आहे का मी टोपरा कसा लावून गेली माहित आहे का तो कुठा लावलाय तसं टोपरा गुडघेवानी टोपरा लावून दिली आपत केलीस का नाही तर मग हुसकल्याच्या बाबा हुसकल्याच्या बाबा व किती नावं ठेवते व चिंटूच्या पप्पा हा ते बुर्गीच्या पप्पा व लवकर जा ना बापूला दूध पाजून या म्हणजे दूध मी पाजू कधी पाजू मला आहे तू या हे बघा तुम्ही जर दूध नाही पाजला ना मी तुम्हाला आता जेवणच नाही देणार म्हणजे तू मला जेवण नाही ते तशीच ठेवते अशी वाढल्या खोडावानी बसत दूध पाजायची कोणावरची आहे मला माहित आहे का वरच्या काय का अलमारीवर आहे त्यावरच्या धाब्यावर नाही का तरी तुम्ही नाचत होत्या पा असं 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 करत बसत त्या तिथं दांडूले हात नको देऊ काही रंपे काही म्हण बरं दांडूले हात नको देऊ हा दांडूले मोठा राग येते दांडूल जर राग आला तर मग तुझा काही खरं ना
सांगून देऊ का तुला मी आपलं हो कुठे वाटत आहे बरं तांदूळचं वाटत नको बरं मी का म्हणतो हा कुठं तरी चला ना बापूला ठेवून देऊन घरातच आणि आम्ही जळणी म्हटलं शिटी वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली हिंदू बदल केला Thank you.
आई गो. एवढं नाही की 7-3 माहित नाही होत 3 तुला काय? मी बोललो बाल्याचा बाबा बाल्याच्या बाबा माहिती एकदम तुझा बाबा म्हणून फुसकल्याचा पप्पा दार पुढे लागला या पुढे लागली म्हणून लाजवून दाखवता तुझा पप्पा बारशाला जायचं आहे माझ्या बाशाचा बारसा माझा भाऊ वाट पाहता या मटक पंची पेशुरा बाळा अरे बाळा आता मी तुझा जास्त दिवसाचा साथीदार नाही उरलो रे अरे माझा पिकला पण काय रे अरे कधी घडून पडेल याचं काही नेम नाही रे पण बाळा अरे मी गेल्यानंतर तुला आधार तरी कोण देईल कोण आधार देईल रे बाळा तुला बाबा पण तुम्हाला कसं वाटतंय काही पाहिजे का तुम्हाला बाळा बाळा मला काही लोक आहे फक्त पाणी आणून पाजरे मला अरे माझ्या घशाला कोरड पडलंय रे बाळा हे घ्या बाबा पाणी बाबा तुमची खूपच तब्येत बिघडत चालली बाळा मी तुला जास्त दिवस साथ नाही देऊ शकत रे तुला जास्त दिवस साथ नाही देऊ शकत बाबा रक्ताची तुमच्या काय होत बाबा नाही बाळा
अरे मला पहिले ब्लड कॅन्सर होतंय रे. पण मी तुला कधीच सांगितलं नाही रे. तुला सोडणार रे. बाबा असं का बोलता तुम्ही? बाबा तुमच्याशिवाय मला कुणीच आधार नाही. अरे बाळा, अरे त्याचाच तर विचार करतोय की अरे जेव्हा आपली स्वतःचीच माणसं आपल्या रक्ताच्या नात्याला विसरली तेव्हा बाळा दुसऱ्याला दोष देऊन तरी काय फायदा आहे रे? काय फायदा आहे रे बाळा? बाळा हे म्हणून मी तुझा जास्त दिवसाचा साथीदार नाही उरलो रे. पण एक माझी शेवटची इच्छा होती रे की माझा राजेश येऊन एका दादा म्हणून मला मिठी मारावं. पण काय बोलत काय रे? बोलण्याची भाषा तरी वापर. तो राजू बोल ना. राजूभाऊ ठाकरे सुद्धा तुला ओळखत नाहीये. ते सुद्धा मला आहे ना 100 रुपये दिले. हिसकवला बोले हे साल्या. तो राजूभाऊ आहे ना माझ्याकडे होता आणि तू बे नालायका काय? पाटील साहेब
हा मेलेल्या माणसाला काय मारत? काय उरलं माझ्याकडे? काहीच उरलं नाही हो, काहीच उरलं नाही. हे ना बोलण्याची भाषा आहे तुझी. जेव्हा माणसं आहे ना उंदराला तडफडून मारता तशासारखा तुम्ही आहे यशवंतराव पाटील शिवाजीराव गायकवाड. मेलेल्या माणसाला काय मारता? पाटील मला कुत्र्याच्या दशा अबे मेल्यापेक्षा मारतो मी. अबे तुले लंगडा कोण बनवला बे? मीच. तुझ्या बायकोला सुद्धा मीच मारला. तुझ्या भावाला डॉक्टर मीच बनवला आणि घर जावई सुद्धा मीच बनवला. हे लक्षात ठेव पाटील, या दुनियेत देणार नाही, पण एक दिवस लक्षात ठेव पाटील, तुझ्या कर्माचे फळ तुला भोगावं नाही लागणार. एक दिवस तुझ्या कर्माचे फळ मात्र तुला नक्कीच भोगावं.
मला म्हणते कर्माचे फाडा म्हणून. अबे कसे तुझ्यासारखे किती बघितला. अबे मी उलट्या पक्षाचे पंख मापणे मला यशवंतराव पाटील.